आपल्याकडे LIG गटामध्ये आता कंडोनियमची कामं त्या ठिकाणी आपण घेतले, पण त्यासाठी हमीपत्र आपल्या जे सोसायटी जे अपार्टमेंट धारक कंडोनियम आहेत त्यांच्याकडून हमीपत्र घेण्यात येते। मुळामध्ये आपल्याला तिथे काम करण्याचे सर्व अधिकार कायद्यानेच प्रदान केलेले आहेत। त्या तरतुदी मी या ठरावामध्ये नमूद केलेल्या आहेत। त्या दृष्टीने आपण हमीपत्र त्यांच्याकडून घेऊ नये आणि त्या ठिकाणी ती कामं करावी अशा प्रकारचा मी ठराव मांडलेला आहे। आणि खऱ्या अर्थाने यामुळे अनेक जे सिवरेज लाईन चॉकअप होत आहेत, पाण्याच्या नवीन लाईन, या सगळ्या गोष्टी त्यांच्यावरती कुठलाही भार त्या ठिकाणी पडणार नाही। आम्ही पत्र घेतो की डेव्हलपमेंट होईल तेव्हा डेव्हलपर येईल त्या ठिकाणी त्यांच्याकडून ते वसूल केलं जाईल, पण त्या हमी पत्राच्या माध्यमातून असं न वाटते की डेव्हलपरच त्यांना बिल्डरच्या थ्रूच त्यांनी डेव्हलपमेंट करावे अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होते। कधी ते स्वयं पुनर्विकास करायला जातील तर त्यांना पहिला हा पैसा भरायला लागेल। त्यामुळे आपण सुविधा देत असताना त्यांच्या नागरी आरोग्याचं भान ठेवून आणि आपल्याला खाजगी नालींमध्ये काम करण्याचे अधिकार असताना आपण अशा प्रकारचं हमीपत्र घेणं उचित त्या ठिकाणी वाटत नाही। त्याप्रमाणे मी या सभागृहापुढे हमीपत्र न घेण्याचा आणि ती कामं करण्याचा ठराव या ठिकाणी मांडलेला आहे। या ठिकाणी आता ठराव सगळ्यांनी वाचला असेल तर विस्तृत अशी मी माहिती त्यामध्ये दिलेली आहे, कायद्यानिशी कलमानिशी मी त्या ठिकाणी दिलेली आहे आणि सर्व माहिती उपलब्ध करून दिलेली आहे। पहिली गोष्ट की आपण महापालिका प्रत्येक गोष्टीमध्ये राज्य शासनाकडे जायचं नसतं। या कायद्यामध्ये आपण या वाचल्यामुळे मला समजलं ना की आपल्याला या बाबतीत राज्य शासनाकडे जायची आवश्यकताच नव्हती। मी महापौर होतो तेव्हा प्रभाग समितीतून व्हायचे, त्याच्यानंतर मग आपण बाहेर हेड बनवला, त्यानंतर एक कोणतरी व्यक्ती जराट साहेबांकडे गेला, नाही जराट साहेब, तेव्हा जराट साहेबांनी ते सगळं बंद करून ते शासनाकडे पाठवलं। ठीक आहे, तो एक व्यक्ती जाऊ द्या, कोण ओळखीच आहे तुमच्या, ठीक आहे, तर त्यानंतर ते बंद होत गेलं। काय झालं, आपल्याकडे प्रशासन येतं, मला वाटतं पहिल्यांदाच प्रशासनाने सगळ्यांनी पुस्तकं खोलली, काय पहिल्यांदाच खोलली। नवीन लोकांना ठीक आहे पहिल्यांदाच आणि आलेत आणि पहिल्यांदाच खोलायला लागली, पण जुन्या लोकांना एवढे वर्ष येऊन खोलायची गरज नव्हती पडली, पहिल्यांदाच खोलायला लागली। पण प्रत्येक बाबतीत राज्य शासनाकडे मंजुरी घ्यायची जायची गरज नसते। आपल्या कायद्यामध्ये कुठल्या बाबतीत मंजुरी घ्यायची गरज लागते ते नमूद आहे, जे नमूद नाही ते महापालिकेमध्ये निहित आहे। बोल साहेब, जे नमूद नाही ते महापालिकेत निहित आहे। त्यामुळेच मी बोललो की जरी आपल्याला जायची गरज नसती पडली, आपण मागे तुम्हाला काय आता जी टेंडर काढलेले आहे, जे हमीपत्र घेत आहेत ते हमीपत्र घेऊ नये या बाबतीतचं आहे, तसं मी ओळ त्या ठिकाणी लिहिलेली आहे। आणि असं देखील सांगणं आहे माझं की प्रत्येक GR आपल्याला लागू होत नाही, की जे GR महापालिका कायद्याच्या सेक्शनचं नमूद करून येत नाही ते GR आपल्याला लागू होत नाही। नियंत्रणाच्या माध्यमातून राज्य शासनाला फक्त विखंडन आणि निलंबित करण्याचा अधिकार आहे। ते कुठल्या मनात आलं तर आपला काय निर्णय निलंबित किंवा विखंडित करू शकतात, पण या बाबतीत फक्त GR काढून तुम्ही असं काम करू नका असं ते सांगू शकत नाही। आज आपण धोरणात्मक निर्णय घेतोय, यामध्ये मी कलम नमूद केलेले आहेत, त्या कलमाच्या अंतर्गत खाजगी जागेत देखील आपल्याला मलनिस्सारणची कामं करता येतात। तर त्यामुळे पण हा अभ्यास आपल्या कामाचा आहे। हे कसं आहे, आधी वाटलं असतं चला असीम गुप्ता साहेबांनी वाचलं असतं, त्यांनी सांगितलं असतं करू शकतो, त्याला पण माहिती नव्हतं, बरोबर।
कलमा दिली असती तर समजलं असतं. तर ठराव मंजूर करूया, मंजूर करूया ना. तर या ठिकाणी रामात बोलायला लागेल, त्यांना सांगायला लागेल की पूर्ण सभागृहाचं मत आहे कायद्याच्या सर्व बाजूच्या अनुषंगाने, सर्व ज्या कलमाच्या अनुषंगाने आपल्याला सदर याचं पैसे घेण्याची आवश्यकता नाही. आपलं ते कर्तव्य आहे. लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आपण करणं ते जबाबदारी आहे. त्यांच्या आरोग्याशी आपल्या खेळायचं नाही आहे. त्यामुळे अशा प्रकारची कुठलंही हमीपत्र यापुढे जर दिलं असेल तर ते घेऊ नये. आणि त्या माध्यमातून सभागृहाचं एकमत त्या ठिकाणी आहे आणि कलमाचा आधार त्या ठिकाणी आहे. जर कोणाला काय विरोध वगैरे असेल तो विरोध दुसरीकडे करेल, पण यामध्ये प्रशासनाने खोडा करू नये अशी विनंती प्रशासनाला सभाध्यक्षाच्या महोदयांच्या माध्यमातून आहे. तर आपण हा निर्णय या ठिकाणी घेतोय.